श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि माझी चालू आहे श्रावणाची स्वच्छता. पंख्यांची अवस्था बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे. खूप भयंकर अवस्था झालेली आहे. आणि पडदे वगैरे सगळे धुवून टाकले. आधी मी 2 पडदे काढले, एक दरवाजाचा आणि एक बाथरूमच्या इथला असा होता तो काढला. आणि जो खिडकीजवळचा आहे तो काय जास्त खराब होत नाही. आणि आता मी किचन ओटा सगळा क्लीन करणार आहे. सगळ्या आधी ह्या वस्तू खाली काढून ठेवते. खूप दिवस झाले मी असं उभारून किचन ओटा स्वच्छ केलेला नाही. या काचेच्या ज्या बाऊल आहेत किंवा कप वगैरे आहेत, बरण्या आहेत, ह्या तर मी किती दिवस झालं धुतलेल्या नाही आहेत. आणि त्याच्यावर असं चिकट सगळं फोडणीचं जाऊन बसलेलं होतं. सगळं खाली काढून घेतलं आणि त्यानंतर पाणी वतून सगळं धुतलं. खूप छान आणि पांढरं शुभ्र सगळं निघलं. थोडंसं चोथा घेतला, हिरवा चोथा, आणि चोथ्याने सगळं घासून काढलं. आपल्याला महिन्यातनं एकदा खरं म्हणजे ही अशी सगळी स्वच्छता केली पाहिजे. घरात खूप छान राहतं बघा. पण मला कसं होतं, दुकान आणि हे घर म्हणजे होत नाही. नुसतं घरातलं असलं की आपण करू शकतो, आणि दुकानात जायचं, घरातलं करायचं, त्याच्या नादात होतच नाही. सगळी पूर्ण मी इथं भिजलेली होती, कारण की हे सगळं पाणी वतून धुतलं मी. आणि असं पांढऱ्या फरशा असल्यामुळे असलं पांढरं शुभ्र दिसत होतं. नंतरनं माझीच मला म्हणजे किचनला अशी नजर लागेल काय असं वाटत होतं. इतकं छान असं पांढरं शुभ्र सगळं निघलेलं. स्वच्छ पण लगेच होतं, पण घाण पण लगेच होतं बघा. त्यामुळं पांढऱ्या फरशा बसवाव्या की नको असं वाटतं. पण एकदम असं पांढरं शुभ्र आणि उजेडसुद्धा किचनमध्ये खूप चांगला पडतो या फरशांमुळे. आणि वरती चढून जर तुम्ही धुतला तर खूप छान निघतं. म्हणून मी वर चढले आणि सगळं स्वच्छ केलं. खालचं काय आपण रोजच धुतो, रोजच स्वच्छ करतो, पण वरच्यालाच हात लागत नाही. कसं होतं, आपण फोडणी मारलं की ती सगळी फोडणी वरती जाते आणि वरती सगळा चिकट असा थर साचला जातो. त्यामुळं वरचं धुवायला मिळत नाही. नाहीतर मग काय करायला पाहिजे, आपलं जे फरशी पुसायचं मॉप असतं त्याने सगळं पुसून काढायला पाहिजे. आता म्हटलं श्रावण महिना पण चालू होणार आहे आणि आमच्यात सातेसरांची परडी पण करायची आहे. त्यात सुवासनी पण मला सातेसरांच्या एक 11 सुवासनी वाढायचे आहेत. म्हटलं सगळंच होते, कुठल्या तर निमित्तानंच करायला होते, नाहीतर इतर वेळी काय आपण करत नाही. असून दे तिकडं, जाऊन दे तिकडं, कवा करायचं असं म्हणत ते राहून जातं. पण आता काहीतरी कारण असलं की बाबा परडी सोडायची आहे, सुवासनी म्हणजे 4 बायका घरला येणार, तर आपलं घर क्लीन असलं की छान वाटतं. त्यामुळं म्हटलं त्यानिमित्तानं तर होईल, म्हणून म्हटलं करूया. आणि हे काचेचे बाऊल वगैरे मी वापरत नाही, पण शोसाठी म्हणून मी ठेवलेले आहेत. पण त्यांच्यावर कधी हातच फिरवता येत नाही बघा. आता हे जे फायबरचे बाऊल आहेत हे सुद्धा मी वापरत नाही. हे बाऊल घेऊन तर मी 17 वर्ष झाले जवळजवळ. लग्न झालेल्या वर्षी मी घेतलेले आहेत, पण त्यांचा वापर तर काय नाहीच आहे. असंच घ्यायचं आणि शोसाठी म्हणून ठेवायचं. एक आपल्याला आवड असते बघा, हे ठेवलं की चांगलं दिसतं, ते ठेवलं की चांगलं दिसतं, म्हणून आपण घेतो आणि रचून सगळा ढीग ठेवतो. आणि परत ते काय मग घासायचं, पुसायचं हे आपलं चाललेलंच असतं. आपलं आयुष्य सगळं घासण्यात आणि पुसण्यातच मला वाटते जाणार. पण घरात वेळच्या वेळी स्वच्छता केली की बरं असतं बघा. आणि जर नाही केला तुम्ही तर मग काय डबल उसाबर होते आणि डबल कामसुद्धा आपल्याला लागतं. मी तर वरच्यावर कुठं काय घाण झालं, कुठं काय नाही, कुठं काय जळमट झाल्यात हे सारखं बघत असते, तरीसुद्धा एवढं घाण होतं. आणि ज्या म्हणजे वर्किंग वुमन आहेत त्या कधी लक्ष देत असतील असा मला प्रश्न पडतो. म्हणजे एक जण बघा, सकाळी 8:30-9ला म्हणजे घरातनं बाहेर पडल्या की संध्याकाळी जवळजवळ 6 वाजतात त्यांना घरात यायला. मग दिवसभर आपण दुसऱ्याच्यात काम करून इतका कंटाळा आलेला असतो की घरात आल्यावर अक्षरशः वाटतं पाणीसुद्धा दुसऱ्याने कोणतरी प्यायला आणून द्यावं. आता माझ्यावरूनच मी सांगते, की एकदा मी 9:30-10ला म्हणजे दुकानात जाते आणि संध्याकाळी 8ला येते, तर मला आलेलं असं वाटतं की त्या बेडवरच बसते मी आणि बेडवरच थोडं आडवी होते, म्हणजे पाठ जरा ढिली करून घेते, ताटलेली असते ती, तर तिथनं उठायला नको वाटतं. तिथंच मला जागेवर कोण काय आणून देईल काय, आणि मी इथं सगळं खाऊन इथं झोपीन काय असं वाटत असतं. आणि त्या वर्किंग वुमन आहेत त्यांना तर कसं बाहेर दुसऱ्याच्यात कामाला जायचं तर ते वेळेतच जावं लागतं. आणि कामाला गेले म्हटलं तिथं काय बसून देत नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे ते सगळं करावंच लागतं. तर त्या कधी घराची स्वच्छता करत असतील, आणि त्यात लहान मुलं असली, सासू सासरे असले, एकत्र कुटुंब असले की सगळ्यांची जबाबदारी येते, लक्षात ठेवा.
शक्यतो सासू सासरे वगैरे असले की काहीतरी मदत करू लागतात, तरीसुद्धा कसं होतं बघा, सगळं करायचं. ज्या एक एक गोष्टी आहेत त्या आपणच कराव्या लागतात. तर सगळं करायचं आणि त्यात सणवार हे ते, आणि आपलं भारतामध्ये तर कसं आहे, महिन्याला एक सण हा असतोच. आणि त्यानंतर जून महिन्यानंतर काय सणांची अशी रांगच लागलेली असते. त्यामुळं मला एक एकदा म्हणजे त्या महिलांचा खूप अभिमान वाटतो की त्या घर पण सांभाळतात, मुलं पण सांभाळतात आणि बाहेर म्हणजे नोकरीसुद्धा करतात. इतकं सोपं नाही आहे, लक्षात ठेवा सगळं करणं. कारण की जे करतात त्यांचं किती हाल होतं, काय होतं ते त्यांनाच माहिती असतं. चला आता किचन ओटा पूर्ण सगळा क्लीन केला. किचन ओट्याची जी चावी होती तीसुद्धा धुतली आणि फायनल लूक आपल्या किचनचा तुम्ही बघू शकता. आता माझा मोर्चा वळलेला इकडं या कपाटकडे. या कपाटातले सगळे डबे काढून घेणार आणि इकडं मी श्रेयला बसवलेला आहे. आता ओलं कापड करून दिलेलं आहे त्याला आणि त्याला म्हटलं तू सगळे डबे पुसून घे, काय काय डब्यात नाही आहे ते बघ आणि सगळं पुसून घे. श्रीला आज कामाला लावलेलं मी आणि करतो तो पण मला मदत. असं काही नाही म्हणजे मुलगी नाही याचं काय मला हे वाटत नाही, कारण की मला सगळ्या कामात तो मदत करत असतो. सगळ्यांनी मिळून केलं तर होतं बघा, एकट्याने करायचं म्हटलं तर काहीही होत नाही. आणि यांना तर आमच्यात काय कशाला हात लावता येत नाही, कारण की दुकानातलं काम आणि तिथनं MIDC तेवढंच त्यांना म्हणजे दिवसभर सगळं होतं आणि त्यातनंच त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे ते हे घरातल्या कामात काय त्यांचा हात लागत नाही. आणि माझं पण कसं होतं, दुकान आणि घर दोन्हीमुळे, त्यामुळे माझं पण थोडंसं घराकडे दुर्लक्ष होतं. पण ज्या त्यावेळी जे ते केलेलं बरं असं मला वाटतं. हे आता हे सगळं एकदम काढलं की असं वाटतं की ज्या त्यावेळी जे ते केलेलं बरं. आता बघू शकता तुम्ही, आमच्या इथं वाळत घालायला जागा नाही, त्यामुळे मी 5 वाजता 2 पडदे धुतले आणि तिथनं पुढं मग जे पंखे 2 होते ते सगळे काढले, ते सगळे घासले पुसले आणि त्यानंतर ते पंखे जागेवर लावून दिले सगळं जोडकाम करून. आणि त्यानंतर मग हे चालू केलं, मग किचन ओटा सगळा धुवून काढला, ते काचेचे सगळे बाउल असतील ते घासले, सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आहे बघा. हे सगळं स्टीलचं रॅक पण मी सगळं पुसून काढलं आणि अक्षरशः मला रात्रीचे 12 वाजलेले सगळं आवरायला, जेवून खाऊन सगळं आवरायला. आणि मी 12 वाजता बघते तर म्हटलं 12 वाजले, कधी 12 वाजले हे सुद्धा मला कळालं नाही. 11:30 वाजता मी जवळजवळ भाकरी बनवल्या, कारण मला वाटलं स्वयंपाक असेल, लक्षातच नाही माझ्या. भाजी तेवढीच होती, चपाती पण नव्हते, भात पण नव्हते आणि भाकरी पण नव्हता, कायच नव्हतं. तर परत मीनं सगळं ते 2 भाकरी थापल्या आणि श्रेय आणि मी, सकाळची एक भाकरी होती, श्रेय आणि मी भाकरी खाल्लं, भाकरी आणि भाजी खाल्ली आणि झोपलं. मग सकाळची शेपूची भाजी होती, दोडक्याची भाजी होती आणि ते सगळं खाल्लं आणि झोपलं. मग कारण की कधी पडीन असं झालेलं. आणि गॅस कट्ट्याच्या खालचा हा कप्पासुद्धा मी आता काढले नाही. काढलं तर सगळं एकदमच काढायचं बघा, कारण की एकसारखं होऊन जातं. आणि फायनली बघू शकता आता मी फरशी पुसून घेत आहे. सगळं माझं क्लीन झालेलं आहे. हे टायमिंग आहे ते तुम्हाला दाखवते मी घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत. हे 4:12ला गेलती, तर ते कामावर येईपर्यंत आम्ही जागच होतो. हे म्हणतो ते अजून काय करत आहात, तर आज जाऊन बघा म्हटलं आम्ही घर कसं चकचकीत केलेलं आहे. आणि वर्षाला घर रंगवलेलं कधीही चांगलं बघा, कारण की आपण वर्षाला घर रंगवलं की घर खूप छान फ्रेश असं दिसतं. तर मैत्रिणींनो, रात्रीचे वाजलेले जवळजवळ 11, 11:45 ते 11 वाजलेत, अजून जेवाय नाही आहे. सगळं क्लीन झालं बघा, सगळं क्लीन छान झालं बघा, सगळं पुसून. हे बघू शकता तुम्ही, खूप मस्त वाटत आहे, छान वाटतं. कितीला चालू केलेलं मी? 6:30 पावणे 7ला चालू केलेलं. टायमिंग दाखवते मी आता किती वाजलेले आहेत, म्हणजे स्वच्छतेला किती वेळ लागतो बघा. पण छान वाटतं. इथलं पण खालचं सगळं स्वच्छ केलं, सगळं चोथ्याने घासून काढली फरशी. छान वाटायला आली, खरं मस्त वाटायला लागले आता घरात. सगळं फरशी वगैरे सगळी. टायमिंग बघा घड्यात किती वाजलेले आहेत, जवळजवळ 11 वाजलेले आहेत. आत्ता माझं सगळं आवरलेलं आहे. हा पंखा सगळा क्लीन केला, स्वच्छ पुसून वगैरे धुवून काढलं सगळं. परत खाली एक पंखा आहे, तो सुद्धा स्वच्छ पुसून धुवून काढला. आणि किती छान दिसत आहे बघा, एकदम पांढरा शुभ्र असं दुधासारखा तो
पंखा निघालेला आहे. असं छान स्वच्छ बघायला खूप मस्त वाटतं. फरशी तर अक्षरशः तारेच्या चोथ्यानं मी घासून काढली. जिथे जिथं घाण झालेलं होतं ते सगळं काढलं. बघू शकता तुम्ही किती पांढरे शुभ्र छान फरशी निघालेली आहे. आणि स्वच्छ घरात फिरायलासुद्धा आपल्याला आतबाहेर करायला सगळीकडं बघायलासुद्धा खूप छान वाटतं. त्यामुळं वरचेवर स्वच्छता केलेली बरी असते. पण तेवढा वेळच पाहिजे आपल्याला सगळी स्वच्छता करायला. आणि वेळ काढला तरी पण किती छान वाटत आहे बघा घरात. खूप मस्त वाटतं. थोडासा त्रास होतो खरं स्वच्छ होतं चांगलं. चला उद्या एक दीप अमावस्या. खरं म्हणजे सगळ्या समया वगैरे पण मला घासायच्या होत्या. भाजीपाला मी ढीगभर भरलेला आहे. तर तो भाजीपाला सुद्धा निवडून ठेवायचा होता. पण आता 11 वाजले. आता जेवते आधी. खरं 1-2 भाज्या कसं मला निवडाव्याच लागणार आहे. सकाळी डब्याला मला काय भाजी नाही आहे. आणि ठेवलासा तर मग खराब होते. ते आणून काय उपयोग असं वाटतं. मेथीची भाजी आहे अजून एक. शेपूची पेंडी एकच केली ती मी आज. कारण ती मिक्स भाजी आणल्यामुळे एकच केली. आणि एक पेंडी ठेवल्या ती निवडायला पाहिजे. वरणा जवळजवळ किलोभर वरणा आणला आहे तो निवडायला पाहिजे. भरपूर भाज्या निवडायच्या. कोथिंबीर निवडून ठेवायला पाहिजे. चला आवरूया. आपली सातेसरांची परडी सोडायची गुरुवारी. आणि त्याच्यासाठी पण म्हटलं क्लीन करूया. आणि शुक्रवारी मी सुवासनी वाढणार आहे 11 सुवासनी. तर म्हटलं सगळं स्वच्छ करूया. पडदे वगैरे पण धुतल्या. तर उद्या जरा गोमूत्र शिंपडायचं. उद्या अभिषेक घालायला पाहिजे देवासनी. उद्या दीप अमावस्या. आणि सकाळ उठून अभिषेक घालायला पाहिजे. आप्पाच्या वाडीला पण उद्याला जाणार आहे मी. कारण नारळ वगैरे आप्पाच्या वाडीतनंच आणणार आहे. तिथं जरा स्वस्त मिळतात नारळ. 20 रुपये 25 रुपये नारळ मिळतात. मला आता नारळ 15-16 तर लागणार आहे. त्यामुळं तिथनंच आणणार आहे आता नारळ. शेअर करेन मी तुमच्यासोबत काय करते, कसं आणते, किती घेते ते. त्यानंतर 2च भाकरी बनवल्या मी. जास्त काय बनवल्या नाहीत. कारण भाकरी कसं शेळं कोण खायला बघत नाही. आणि ते मीच खावं लागतं. दुसरं कोण खात नाही. आणि इथं बघू शकता तवाच तापलेला नव्हता. आणि मी भाकरी परतायला गेले तर ती भाकरी मोडली. शेवटी मी ती टाकून दिली कारण ती खराबच झाली भाकरी. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.